ओके, सो ट्रान्सजेनिक पिग जो आहे तो हार्ट ट्रान्सप्लांटसाठी मोस्ट सुटेबल ॲनिमल म्हणून यूज केला जातो. सो सगळ्यांनी रीड करून बघा. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीन ट्रान्सफर इन पिग इज टू इन्क्रीज ग्रोथ अँड बीट प्रोडक्शन अँड टू ॲक्ट ॲज बायोरिॲक्टर. पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्याला ट्रान्सजेनिक करण्याची 3 पर्पज सांगितले. त्याची ग्रोथ फास्ट व्हावी, बीट प्रोडक्शन इन्क्रीज व्हावं आणि त्याला बायोरिॲक्टर म्हणून यूज करता यावं, यासाठी याला ट्रान्सजेनिक केलं जातं. नेक्स्ट, pigs are regarded as the most suitable animal to be bred for heart transplant because the pig's heart is about the same size as a human heart, and pig heart valve have been used in human heart surgery for over a decade. The pig clone is the first step towards the providing animal organ and tissue for human transplant. आधीच्या ह्याच्यामध्ये झिनोग्राफ्टिंग एक शेवटचं स्टेटमेंट होतं. डेव्हलपिंग ॲनिमल स्पेशली क्रिएटेड फॉर यूज इन झिनोग्राफ्टिंग, आणि ते सांगायचं राहिलं होतं. सो झिनोग्राफ्ट म्हणजे वेगळ्या स्पेसिसच्या ऑर्गॅनिझमचा हा ऑर्गन जो आहे तो ट्रान्सप्लांट करणं, याला म्हटलं जातं झिनोग्राफ्टिंग. आता आपल्याला सपोज किडनी पाहिजे, तर आता सध्या तरी आपण ट्रान्सप्लांटेशनसाठी चेक करताना ह्युमनचीच घेणार. ह्युमनला जर किडनी पाहिजे तर ह्युमनचीच आपण किडनी घेतो. पण ट्रान्सजेनिक किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं आपण असे ॲनिमल तयार करू शकतो की ज्यांचे ऑर्गन ह्युमन बिंगला दिले जाऊ शकतात. त्याला झिनोग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. वेगळ्या स्पेसिसच्या ऑर्गॅनिझमचे ऑर्गन ह्युमन बिंगमध्ये ट्रान्सप्लांटसाठी यूज करणं, याला काय म्हणायचं? झिनोग्राफ्टिंग. सो पिग जो आहे तो त्याच अँगलने डेव्हलप केला जातो की त्याचं हार्ट जे आहे ते यूज करू शकता ह्युमन बिंगमध्ये ट्रान्सप्लांट करण्यासाठी. सो दिस इज अबाउट दी ट्रान्सजेनिक पिग. कळलं का हे? ओके, नेक्स्ट इज ट्रान्सजेनिक फिश. ट्रान्सजेनिक फिश मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फिशचे नेम लक्षात ठेवायचे. कोणकोणते ट्रान्सजेनिक फिश आहेत? ट्रान्सजेनिक फिश. सो फर्स्ट थिंग, कॅटफिश, डॉग फिश, झेब्रा फिश, कॉमन कार्प, अटलांटिका सॅल्मन. सो हे जे ट्रान्सजेनिक फिश आहेत याच्यामध्ये तयार केलेले कोणकोणते ट्रान्सजेनिक फिश तयार केलेले बघा. याच्यामध्ये सांगितलेले कॅटफिश, झेब्रा फिश आणि डॉग फिश हे जे नेम दिलेत त्याच्यामध्ये नेम कॉमनली कमर्शियल इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिका सॅल्मन, कॅटफिश, गोल्डफिश, त्यानंतर तिलापिया, झेब्रा फिश, कॉमन कार्प, रेनबो ट्राउट एक्सेट्रा आर ट्रान्सपेक्टेड विथ. तर हे जे आहेत हे सगळे ट्रान्सजेनिक फिश तयार केलेले आहेत. आणि हे कसे ट्रान्सपेक्ट केलेत किंवा त्यांच्यामध्ये कोणते जीन इंट्रोड्यूस केलेले आहेत? एक म्हणजे ग्रोथ हार्मोन, नेक्स्ट चिक क्रिस्टलाइन प्रोटीन, आणि थर्ड ई कोलाय हा बॅक्टेरिया आहे. याच्यामधलं हायग्रोमायसिन रेजिस्टंट जीन. हे जे जीन आहेत हे ह्या फिशमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत किंवा या जीनसाठी त्याला ट्रान्सजेनिक केलेलं आहे. याच्यामुळे काय होतं बघा, इन्क्रीजेस कोल्ड टॉलरन्स अँड इंक्रीजेस कोल्ड टॉलरन्स. कोल्ड टॉलरन्स आहे त्याच्यामुळे इन्क्रीज होतो अँड इम्प्रूव्ह ग्रोथ. त्यांची ग्रोथ सुद्धा याच्यामध्ये इम्प्रूव्ह होते. आता फिशची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशावरती ठरते? तर त्याचे प्रोटीनेशियस कंटेंट किंवा सेकंड थिंग त्याची ग्रोथ वेट किंवा त्याची प्रिझर्वेटिव्ह व्हॅल्यू, तो किती दिवस प्रिझर्व होऊ शकतो याच्यावरती त्या फिशची व्हॅल्यू ठरत असते. सो हे जे फिश ट्रान्सजेनिक तयार केलेले त्यांच्यामध्ये पहिली गोष्ट कोल्ड टॉलरन्स इन्क्रीज झालेली आणि ग्रोथ सुद्धा त्यांची इम्प्रूव्ह झालेली आहे. त्यामुळे यांची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होते. सो या वेळी हे ट्रान्सजेनिक फिश तयार केलेले आहेत. सो ट्रान्सजेनिक फिशमध्ये नेम लक्षात ठेवा. सेकंड थिंग, त्यांच्यामध्ये कोणते जीन इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय फायदा झालेला आहे.
सो बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कमर्शियल इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिका सॅल्मॉन, कॅटफिश, गोल्डफिश, tilapia, zebrafish, common carp and rainbow trout etc. are transfected with growth hormone, chicken crystalline protein and E. coli hygromycin resistant gene. Transgenic fish show increased cold tolerance and improve growth, and it is the quality and quantity of fish protein as well as its preservation. ओके, तर त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी फिश प्रोटीनची काय झालेली आहे याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालेली आहे, त्याचं प्रिझर्वेशन सुद्धा इम्प्रूव्ह झालेले आहे. तर बघा फिश प्रोटीनची क्वालिटी किती आहे, कशी आहे, क्वांटिटी किती आहे फिश प्रोटीनची, त्या फिशमध्ये प्रोटीन किती जास्त आहे त्याच्यावरती आणि तो किती दिवस प्रिझर्व होऊ शकतो ह्या फॅक्टरवरती ठरतं त्या फिशची किंमत किती असणार, कमर्शियल व्हॅल्यू किती असणार. सो त्या व्हॅल्यूसाठीच ह्या फिशना काय केलेलं आहे, ट्रान्सजेनिक केलेले. तुम्हाला दोन रिझन कळले का, कुठल्या दोन गोष्टी फिशमध्ये चांगल्या पाहिजेत, त्यात असणाऱ्या प्रोटीनची क्वालिटी आणि क्वांटिटी, आणि नेक्स्ट तो चांगला प्रिझर्व झाला पाहिजे. या बेसिसवरतीच त्याला इकॉनॉमिक व्हॅल्यू चांगली मिळते. सो त्यासाठी हे फिश ट्रान्सजेनिक केलेले. त्याच्यामध्ये कोणते जीन इंट्रोड्यूस केले, ग्रोथ हार्मोन, chick crystalline protein and E. coli hygromycin resistant gene. So this is about the transgenic fish. इथपर्यंत कळलं का? ओके, त्यानंतर लास्ट आहे ट्रान्सजेनिक चिकन. ट्रान्सजेनिक चिकन बघा, लास्ट जो आहे ट्रान्सजेनिक चिक. ट्रान्सजेनिक चिक का तयार केले जातात, दे ऑल्सो कॅरी अँड एक्सप्रेस फॉरेन जीन. दे कुड यूज टू इम्प्रूव्ह द जेनेटिक मेकअप. त्यांचा जेनेटिक मेकअप जो आहे तो इम्प्रूव्ह केला जातो. आणि काय इम्प्रूव्ह केला जातो, तर एक हा पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ज्या हेन किंवा चिकन आपण यूज करतो दे शुड बी रेजिस्टंट टू व्हायरस अँड कोकिडियन डिसीजेस. सो तुम्ही कुठेही पोल्ट्री फार्मिंग बघा जिथं केलं जातं त्या ठिकाणी सगळ्यात मोठी रिस्क ही असते की त्यांना जर एखादा डिसीज आला तर ॲट अ टाइम पूर्ण पोल्ट्रीमधल्या सगळ्या हेन सुद्धा त्याच्यामध्ये किल होऊ शकतात. तिथं मेजर इकॉनॉमिक लॉस होतो. सो ज्या चिकन आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं डिसीज रेजिस्टंट असल्या पाहिजेत आणि त्यातही पर्टिक्युलरली व्हायरल डिसीजेस आणि कोकिडियन डिसीजेसना त्या रेजिस्टंट असल्या पाहिजेत तर त्या जास्त बेनिफिशियल ठरतात. अदरवाईज एखादा व्हायरल आउटब्रेक आलं तर त्याच्यामध्ये ते पूर्ण पोल्ट्री जे आहे ते डिस्ट्रॉय होतं. नेक्स्ट बेटर फीड इफिशियन्सी. बेटर फीड इफिशियन्सी म्हणजे त्यांना जे काही फीड देताय तुम्ही ते त्या चांगलं युटिलाइज करतील आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये ग्रोथ त्यांची चांगली होईल. म्हणजे जे पण खाद्य देत आहेत त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ चांगली होईल आणि एग जास्त तयार करतील. नेक्स्ट लो फॅट अँड कोलेस्टेरॉल अँड हाय प्रोटीन इन एग. एग त्यांचे असे असले पाहिजे की त्याच्यामध्ये प्रोटीन कसं पाहिजे हाय आणि फॅट आणि कोलेस्टेरॉल कमी असले पाहिजे अशा त्यांचे एग असतील. आणि लास्ट बेटर मीट प्रोडक्शन. मीट प्रोडक्शन सुद्धा त्यांचं चांगलं असलं पाहिजे. सो या गोष्टी मिळवण्यासाठी या पर्पजेससाठी आपण काय तयार करतो, ट्रान्सजेनिक चिकन. सो ट्रान्सजेनिक चिकन तयार करताना एक त्यांचा जेनेटिक मेकअप इम्प्रूव्ह केला जातो. का इम्प्रूव्ह केला जातो, फर्स्ट टू मेक दोज चिकन रेजिस्टंट टू व्हायरल अँड कोकिडियन डिसीजेस. सेकंड टू इम्प्रूव्ह देअर फीड इफिशियन्सी. नेक्स्ट egg should contain low fat and cholesterol and high
प्रोटीन कंटेंट अँड देअर मीट प्रोडक्शन ऑल्सो शुड बी इम्प्रूव्ह. सो या सगळ्या गोष्टींसाठी आपण ट्रान्सजेनिक चिकन तयार करत असतो. सो आपण बघितले जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम कोणकोणते सांगितले पहिल्यापासून सांगा. फर्स्ट ट्रान्सजेनिक माईस आपण सगळ्यात पहिला बघितला. नेक्स्ट आहे ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल, ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन बघितला. त्यानंतर कॅटल फॉर ह्युमन थेरपॅटिक प्रोडक्शन. ओके, ह्युमन थेरपॅटिक प्रोडक्शन. त्यानंतरचा नेक्स्ट सांगितलं आम्हाला ट्रान्सजेनिक शीप. नेक्स्ट होतं ट्रान्सजेनिक मीट, ट्रान्सजेनिक आणि ट्रान्सजेनिक चिकन. सो एवढे सगळे ऑर्गॅनिझम आहेत. प्रत्येकाचा यूज वेगवेगळा आहे. रिव्हर्स जर गेलं तर चिकन मध्ये काय इम्प्रूव्ह करायचे सगळ्यांना समजलं. डिसीज रेजिस्टंट, मीट प्रोडक्शन, फीड इफिशियन्सी आणि एगची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. समजलं. त्याच्या आधीचं तुम्हाला सांगितलं ट्रान्सजेनिक फिश. फिश का ट्रान्सजेनिक करायचे? त्यांची प्रिझर्वेटिव्ह क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि प्रोटीनची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्याच्या आधीचा जो आहे तो ट्रान्सजेनिक फिश, त्याची ग्रोथ, मीट प्रोडक्शन, बायोरिएक्टर म्हणून आणि हार्ट ट्रान्सप्लांटसाठी एक मॉडेल म्हणून किंवा चांगला ऑर्गॅनिझम म्हणून तो यूज केला जाऊ शकतो. ओके, रिप्लेसमेंट. त्याच्या आधीचा कुठला बघितला? शिप. शिप मध्ये कोणते जीन इंट्रोड्यूस केले जातात? सिस्टीन. त्यामुळे काय तयार होतं? सिस्टीन हे अमिनो ऍसिड. सिस्टीन अमिनो ऍसिड कोणामध्ये? केराटिन प्रोटीन मध्ये. आणि त्यामुळे केराटिन जास्त प्रोड्यूस होतं आणि वूल जे आहे त्याची क्वालिटी क्वांटिटी इम्प्रूव्ह होते. ओके, ते एक दिलेले. अजून दिलेले दुसरं ट्रान्सजेनिक शीप मध्ये काय सांगितलंय? तिची ग्रोथ बेटर असली पाहिजे ज्याच्यामुळे मीट प्रोडक्शन इम्प्रूव्ह होईल. त्यासाठी काय तिला इंट्रोड्यूस केलं जातं? ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोनची ट्रीटमेंट दिली जाते. शिवाय ती सुद्धा बायोरिएक्टर म्हणून यूज केली जाऊ शकते. इथपर्यंत कळलं. ट्रान्सजेनिक शीपच्या आधी ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरपॅटिक प्रोडक्शन. सो कॅटल जे या कॅटलच्या मदतीनं ह्युमन बिंगसाठी लागणारे प्रोटीन, थेरपॅटिक प्रोटीन आपण तयार करू शकतो. मग याच्यामध्ये बऱ्याच प्रोटीनचे नेम दिलेले आहेत. तर कुठले लक्षात ठेवू शकता? फॅक्टर हिमोफिलियामध्ये यूज केला जाऊ शकतो असा फॅक्टर 9, ह्युमन सिरम अल्ब्युमिन, अजून ह्युमन बाईल सॉल्ट, लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन यासारख्या गोष्टी जे ते आपण कॅटलच्या मदतीने तयार करू शकतो. एक कॅटल फॅक्टर 9 किती तयार करू शकते? पूर्ण वर्ल्डची एका वर्षाची डिमांड ती कंप्लीट करू शकते. सो यावेळी मॅमरी ग्लँड जे कॅटलची ती चांगली प्रोडक्शन फॅक्टरी म्हणून यूज होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे त्याच्या आधी ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन. त्यात काय सांगितलं? बोविन बीट आणि केझिन ह्याचे जीन जे त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातात जेणेकरून काऊ मिल्क जे त्याच्यामध्ये बोविनचं क्वांटिटी जी आहे ती इन्क्रीज होते. त्याच्या आधी सांगितलं ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल. ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल मध्ये त्यांचं ईल्ड वाढवण्यासाठी मग काय काय मिळवतो आपण? सपोज मीट मिळवतं तर मीट प्रोडक्शन वाढलं पाहिजे, एग प्रोडक्शन वाढलं पाहिजे, मिल्क ईल्ड वाढली पाहिजे, डिसीज रेजिस्टंट असले पाहिजे, वूलचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे. सो या वेगवेगळ्या रिझनसाठी आपण ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल तयार करतोय. त्याच्या आधी ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. इथं काय सांगितलं की माईस मध्ये काय इंट्रोड्यूस करायचा? ऑन्कोजीन. ऑन्कोजीन इंट्रोड्यूस करून त्या जीनचा कॅन्सर डेव्हलपमेंट मध्ये कसा रोल आहे, कसं रिलेशन आहे हे तुम्ही शोधू शकता. सेकंड थिंग कॅन्सर ट्रीटमेंट त्याचा सुद्धा स्टडी तुम्ही त्या माईसवरती करू शकता. आणि असा माईस जो आहे तो फिलिप लेडर यांच्या लॅबोरेटरीमध्ये ट्रान्सजेनिक माईस तसा तयार केलेला आहे. त्यासाठी MYC आणि रास हे ऑन्कोजीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले जे काय कॉज करतात? येस, ब्रेस्ट कॅन्सर कॉज करतात. सगळ्यांना हे कळलं? ओके. सो इथं तुमचे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम झालेले आहेत. सगळ्यांना कळलं का? त्याच्या आधीचा पॉईंट काय तुम्ही शिकलेला आहे? जीन थेरपी. जीन थेरपीमध्ये पहिलं काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? जीनची डेफिनेशन लक्षात ठेवणार. सेकंड, जीन थेरपी म्हणजे काय ते पण सेकंड पॉईंट मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं? मोस्ट ऑफ द डिसीजेस कशामुळे होतात? जीन डिफेक्ट असल्यामुळे होतात. मग त्या डिसीजेसचे नेम दिलेले की कोणकोणते जेनेटिक प्रॉब्लेममुळे झालेले डिसीजेस आहेत. मग याच्या ट्रीटमेंटसाठी आपण जीन थेरपी वापरतो. तरी सुद्धा पर्पजेस दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये जीन थेरपी यूज केली जाते. काय काय दिलेले आहेत? डिफेक्टिव्ह जीन रिप्लेस करण्यासाठी. सेकंड, कॅन्सर सेलना डिस्ट्रॉय करतील असे जीन इंट्रोड्यूस करायचे. कॅन्सर सेलला पुन्हा नॉर्मल मध्ये कन्व्हर्ट करतील असे जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले जाऊ शकतात. अजून वॅक्सिनेशनच्या अँगलनी जीन इंट्रोड्यूस
इंट्रोड्यूस केल्या जाऊ शकतात जेणेकरून ते डायरेक्ट अँटीजन तयार करेल, इम्युन रिस्पॉन्स दिला जाईल. अजून हिलिंग प्रोसेस, डॅमेज टिश्यू नवीन टिश्यू तयार करण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी जीन इंट्रोड्यूस करणं. सो या वेगवेगळ्या पर्पजेससाठी जीन थेरपी दिली जाते. मग त्याचे मेन 2 टाईप आहेत, जर्म लाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक सेल जीन थेरपी. सिंपल आहे, जर्म लाईन जीन थेरपी मध्ये 3च स्टेटमेंट आहेत. पहिलं कुठलं? एक स्पर्म आणि एम्ब्रियोनिक सेल यांच्यामध्ये जीन जो आहे तो इंट्रोड्यूस केला जातो. सेकंड तर या सेल मध्ये जर इंट्रोड्यूस केला तर तो कुठे जाणार आहे? नेक्स्ट जनरेशन कडे पास ऑन होणार आहे. पण काही इथिकल इश्यूज मुळे हे सध्या ह्यूमन बीइंग मध्ये अप्लाय केलं जात नाही. पुढची कुठली सांगितली? सोमॅटिक सेल जीन थेरपी. सोमॅटिक सेल जीन थेरपी मध्ये आपण कोणकोणत्या सेल ट्रीट करू शकतो त्याची लिस्ट दिलेली आहे. बोन मॅरो सेल, हिपॅटिक सेल, फायब्रोब्लास्ट, एंडोथेलियम अँड पल्मोनरी इपिथेलियल सेल, सेंट्रल नर्वस सिस्टीम, एंडोक्राइन सेल अँड स्मूथ मसल सेल ऑफ ब्लड वेसल वॉल. तर या सगळ्या आपण सोमॅटिक सेल काय करू शकतो? मॉडिफाय करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, सोमॅटिक सेल जर तुम्ही मॉडिफाय केल्या तर ते कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन कडे जाणार नाही, ते त्या ट्रीटेड पेशंट पुरतच मर्यादित राहणार आहे. ओके, तर हे 2 टाईप तुम्हाला जीन थेरपी मध्ये हे लक्षात ठेवायचे. त्याच्या आधी होता हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी, त्यात इन्सुलिन लक्षात ठेवायचे, ह्यूमन इन्सुलिन. बरोबर का? ह्यूमन इन्सुलिन कोण तयार करतं काय ती सुरुवातीची जनरल इन्फॉर्मेशन आहे. आणि जर तुम्हाला तयार करायचं झालं तर मी तुम्हाला 2 वेज सांगितलेले. एक तर ह्यूमन किती चेन असतात इन्सुलिन मध्ये? 2, ए आणि बी. एक तर ए आणि बी सेपरेट चेन तयार करून घ्या आणि त्यांच्यामध्ये तयार करा, किंवा पूर्ण इन्सुलिनची चेन तयार केली तर त्याला काय म्हटलं जातं? प्रो इन्सुलिन. ऍक्टिव्ह नसतं ते, पण ऍक्टिव्हेट करण्यासाठी मधला जो पार्ट असतो, मधली जी चेन आहे ती रिमूव्ह करावी लागते. तसं प्रोसेसिंग. सो दोन्ही वे यूज केले जाऊ शकतात. आणि व्हॅक्सिन प्रोडक्शन, व्हॅक्सिन मध्ये डिटेल दिलेले आहे. सो व्हॅक्सिन म्हणजे काय पहिली गोष्ट माहिती पाहिजे. आणि तो पॅराग्राफ रीड करून तुम्हाला यातून काय काय शोधून काढायचे. पहिला तर ओरल व्हॅक्सिन हा नवीन अप्रोच आहे. सो ओरल व्हॅक्सिन वरती आता फोकस केला जातोय. मेल्ट इन माउथ व्हॅक्सिन ते दिलेलं आहे. रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन वेगळं आहे आणि ट्रॅडिशनल व्हॅक्सिन वेगळं आहे. ट्रॅडिशनल मध्ये काय करत होते? डायरेक्ट तो पॅथोजनला डेड करायचा आणि व्हॅक्सिन म्हणून यूज करायचं, पण त्यात रिस्क आहे. बाय चान्स जर तो पॅथोजन लाईव्ह राहिला किंवा काही जर डीएनए म्युटेट झाला, अजून काही प्रॉब्लेम झाला तर उलट तो डिसीज कॉज करू शकतो. सो त्याऐवजी काय करायचं? पूर्ण बॅक्टेरिया वापरायची गरजच नाहीये, कारण आपली बॉडी पूर्ण बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार नाहीच करत. कुठल्या तरी एखाद्या त्याच्या सरफेसवरती असणाऱ्या अँटीजनच्या अगेन्स्ट तयार करते. मग तेवढंच अँटीजन तयार करा लॅबमध्ये आणि तेवढंच इंट्रोड्यूस करा. तुम्ही फक्त अँटीजन घेताय, पूर्ण बॅक्टेरिया घेताय का? सो डिसीज होण्याची रिस्क राहील का? सो ते रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन मध्ये येणार आहे. आणि एडिबल व्हॅक्सिन मध्ये तुमची जे जीन आहे, पॅथोजनचा अँटीजन तयार करणारा जो जीन आहे तो कुठे आपण इंट्रोड्यूस करतो? प्लांट मध्ये, प्लांट पार्ट मध्ये. सो तो अँटीजन कुठे तयार होतोय? प्लांट मध्ये तयार होतोय. सो असे प्लांटचे पार्ट जर तुम्ही खाल्ले तर तो अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये जाणार आहे आणि व्हॅक्सिनेशन होणार आहे. तर ते एडिबल व्हॅक्सिन मध्ये येतं. आणि मेल्ट इन माउथ टर्मच्या खाली ते व्हॅक्सिन दिलं जातं, डिझॉल्व्ह होतं आणि डायरेक्ट ब्लड मध्ये डायरेक्ट ऍब्झॉर्ब केलं जातं. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये डायरेक्ट ब्लड मध्ये माउथ मधूनच ऍब्झॉर्ब होतं आणि ते व्हॅक्सिन म्हणून काम करतं. सो हे जे व्हॅक्सिनचे टाईप दिलेले तिथं ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो बायोटेक्नॉलॉजीचा बायोसेकंडचा जो पार्ट आहे यात इन्सुलिन, व्हॅक्सिन, जीन थेरपी आणि ट्रान्सजेनिक ॲनिमल हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा रीड करा घरी गेल्यानंतर. जे जे पॉईंट नाही समजत ते विचारा. एवढं कळलंय? ओके, आता हे आणले NCERT.